कौतुकास्पद राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या बैठकीत निर्णय. निधी उभारण्यासाठी पुढाकार. अधिवेशन प्रशिक्षण उपक्रमांसाठी लढा निधी. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामांतून लोकांना दिलासा द्यावा, जेणेकरून येथे येणारा प्रत्येक नागरिक आपल्याला धन्यवाद देईल, असा संकल्प शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीतून व्यक्त करण्यात आला. याशिवाय येत्या काळात आंदोलने आणि पुढील बैठका, अधिवेशन प्रशिक्षण कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांसाठी लढा निधी उभारण्याच्या मुद्द्यावरही भर देण्यात आला. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या स्थानिक शाखेची संयुक्त बैठक शनिवारी पार पडली. संघटनेचे अध्यक्ष तथा प्रदेश कार्याध्यक्ष पंकज गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेचे सचिव संजय राठी, उपाध्यक्ष तथा सचिव गजानन कोरडे, राज्यप्रसिद्ध प्रमुख हेमंत येवले, कोषाध्यक्ष श्रीकांत मेश्राम, इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. वेतन त्रुटी तसेच विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील विसंगती दूर करण्यासाठी आणि पदांचे पुनर्वर्गीकरण करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. त्याबाबत येत्या काळात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. सभेला प्रमुख पदाधिकाऱ्यांशिवाय निलेश तालन, विजय कविटकर, विजय कोठाळे, प्रवीण जिचकार, सुजित कावंडे, सुनील वानखडे, यशकुमार माहुलकर, अमत बारबुद्धे, परीक्षित बारहाते, चेतन रायचुरा, विश्वकांत राठोड, निशांत तायडे, प्रकाश गौरखेडे, राहुल रायबोले, सुभाष जाधव, अपर्णा आत्राम, जीवन नारे, प्रीतम चर्जन, दिनेश तांबडे, मंगेश मानकर, सुशील कटके, एस.टी. तिवारी, पंकज गोरले, प्रीती दिवाण, किरण खंडेकर, दिनेश राऊत, समीर लेंडे, अंकुश पवार, विजय उपरीकर आदी सदस्य उपस्थित होते. अमिषा सिंघलवार यांची एकमताने निवड. बैठकीत आर्थिक हिशेबाचे सादरीकरणही करण्यात आले. याशिवाय जुनी पेन्शन योजना आणि न्यायालयीन कारवाई व अध्यक्षांच्या परवानगीने काही अनुषंगिक विषयांवरही चर्चा करण्यात आली. सभेच्या अंतिम टप्प्यात अमिषा सिंघलवार वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांची प्रसिद्ध प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्व सदस्यांनी एकमताने नियुक्तीस व त्यापूर्वीच्या विषयास मान्यता देण्यात आली.